चंद्र पाटील साहेब आपण आला, मी नेहमी विनंती करतोय कारखान्याला, महबूबबाईंनी सांगितलं मी सविस्तर फार बोलत नाही कारखान्याविषयीवरती, बोलल एक वेळेला आम्ही मदत मागतोय, एनपीएत नसताना मदत मागतोय। मी पवार साहेबांना धन्यवाद देईल, त्यांनी दोनदा मुख्यमंत्र्याकडे मला घेऊन गेले। त्यांनी सांगितलं अरे ह्यांची काय चूक नाही, यांना द्या। आणि ज्यांचं दिल्लीवरनं मंजूर करून आलं होतं आपल्या राजगडचं संग्राम थोपटे साहेब आमदारांचं कर्ज आणि तिकडे कोले साहेबांचं आलेलं मंजूर सुद्धा थांबवलं। का थांबवलं? का थांबवलं? आता मला 150 कोटी रुपये द्यायला तयार आहेत बघा, 150, पण ते काय म्हणतात, पण लावतात, पण काय? मग जायचं का तिकडं? नक्की का? मग 3 महिने गेल्यावर जयंत पाटील साहेबांचे आपल्याला अरे 100 कोटी काय, जयंत पाटील साहेब 300 कोटी आम्हाला देणार आहे का नाही तुम्ही? जयंत पाटील साहेब 100 कोटी मागतोय, आता मिळत नाही, तिकडे या म्हणतात, आपण आल्यावर आम्हाला 300 कोटी देणार आहे का नाही? शेवटी उद्याची नेतृत्व हीच माणसं करणार आहे। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय। सुप्रियाताई असतील तिकडे त्यांचंही काम अत्यंत चांगलं चाललंय। असे अनेक आपले नेतृत्वान गुणवान माणसं पवार साहेबांकडे, अत्यंत कमी माणसं पवार साहेबांकडे राहिलो, पण आम्हाला माहिती खरे पवार साहेबांचे आधार तुम्ही बसलेले आहेत, तुम्ही खरे आधार आहेत आणि पवार साहेबांना जाणीव आहे याची। म्हणून या ठिकाणी जयंत पाटील आणि कोल्हे साहेब राज्यभर फिरणारे, त्यांच्या शिवस्वराज्य यात्रेला आपल्या दोन्ही तालुक्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। आणि उद्याच्या भविष्यात आमच्या शिरूर हवेलीला कुठलाही निधी आपण कमी पडून देणार नाही, नाहीतर नलगे मला आमच्या बाईला येणार, मग मतदान नाही करणार बापू म्हणणार, तर त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला इथं शब्द द्या, एक भरीव निधी आमच्या शिरूर हवेलीला आणि रावसाहेब दादा पवार घोडगंगेला आपण देणार अशी आशा बाळगतो। परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद।